मी मागेही बोललोय, आताही बोलतोय आणि पुढेही बोलणार. ते ज्याही पक्षात जातील, कोणत्याही पक्षावाल्यांनी घ्यावं, पण अंगावर शिंतोडे त्याच पक्षावर उडतील. कारण की भ्रष्टाचारी माणसाला, ज्यांनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली हा विषय बाजूला जर सारला, ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला फसवलं, जी जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्याची बँक आहे, त्या बँकेमधले पैसे यांनी स्वतः कर्ज म्हणून घेतलेले आहे, ते पैसे फेडत नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुलाबराव देवकरांनी फेडरेशनचे जे पैसे आहेत, जे मजुरांचे पैसे आहेत, ते पैसे स्वतः पतसंस्थेवर टाकून स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन ते पैसे त्यांनी दिलेले नाही आहेत. जेवढ्या सोसायट्या आहेत, मजूर सोसायट्या, त्या सोसायट्यांची चौकशी करता मी आज DDR ला बोलवलाय. 4 सोसायट्यांचा आता दप्तर माझ्याकडे तयार आहे की त्याच्यामध्ये सरकारी नोकर ज्यांच्या घरात आहे, जे IT रिटर्न भरतात, अशा मजूर सोसायट्या आहेत आणि त्यांचा हा बॉस आहे. त्यामुळे ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्यावं. गुलाबराव देवकर हे 4 वर्ष करता शिक्षेला स्थगिती म्हणून घरात आहे. ती स्थगिती उठवण्याकरता सुद्धा मी कोर्टात जातो आहे. त्यामुळे हे काही साधू नाही आहे, घरकुल खाऊन उभे राहिलेले माणसं आहेत. मी यांना सोडणार नाही. मी कोर्टात जाणार, कोर्टात दाद मागणार की हे बाहेर का, यांना मध्ये का नको. त्यामुळे ज्यांना वाटतंय त्यांनी त्यांना घ्यावं.